हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर दरवर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी आई तुळजाभवानी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो। तर यावर्षीही आई तुळजाभवानी मंदिराचा 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। आई तुळजाभवानीचे मंदिर पालघर येथे आरसपाडा येथे आहे। तर आम्ही हा वर्धापन दिन सोहळा कसा साजरा केला आहे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उत्सवाच्या आदल्या दिवशी इथे सर्वजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण साफसफाई करत आहेत मंदिराची। सर्वजण मजा मस्ती करत मन देऊन काम करत आहेत। संध्याकाळी इथे मंदिरात डेकोरेशन करत आहेत, पताका लावत आहेत। सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। मंदिराच्या आतमध्येही डेकोरेशन करत आहेत। काहीतरी चमचा घ्यायला पाहिजे का? माझी इथे सर्व लेडीज हार वेण्या बनवत आहेत। संध्याकाळी जोगवा मागून आल्याच्या नंतर आता इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे। उत्सवासाठी आम्ही सर्वजण संपूर्ण फॅमिली एकत्र येतो, 2-3 दिवस अगोदर येतो आणि खूप मजा मस्ती करतो, गेम्स वगैरे खेळतोय। ही रांगोळी आमच्या 8 वर्षाच्या युतीने काढलेली आहे। आता इथे आईच्या अभिषेकाला सुरुवात झालेली आहे। नमस्कार मामाय जगन्नाथे परात्परे संकट कर्कदास्ते लक्ष्माते भूतराभिनयंतनयति शक्ति करपरे विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्माते नमस्ते कमले कमले श्री कोमले कोमलासने मंगले मुदिते मुक्ते लक्ष्माते नमस्ते शुभ्रवस्त्रधारिणी करुणनिवारिणी श्रीगालंकार विषिते लक्ष्माते नमस्ते सर्वदुःखहरे देवी जंगशयनांगने भगवती भाग्यदात्री लक्ष्माते नमस्ते सिद्धि बुद्धि मुक्ति मुक्ति संतति सुख संपदा आयुरारोग्यदेवी महालक्ष्मी नमस्ते नमो नमो महालक्ष्मी तनवजायके दैवसुंदरी माते प्राप्तिलिंग माधव वाचिता एकता भावे नित्या नमनाष्टका इच्छिले मे सारे सत्संगता भाविका श्री दुर्गामाता महाभिषेक प्रीत्यर्थम पयोस्नानं समर्पयामि। हे सर्व मंत्र उच्चार आमचे बाबा करत आहेत। आता इथे अभिषेक झाल्याच्या नंतर आईचा शृंगार करत आहेत। तर इथे हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे आणि हा आमचा सिद्धू आहे जो छान स्वस्तिक काढत आहे। इथे साडी नेसवली गेलेली आहे आणि आता दागदागिने घालून आईला तयार करत आहेत।
तर आईला साडी कशी नेसवतात यावरती मी अगोदर व्हिडिओ केलेला आहे, तो अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे वेणी आणि हार घालून घेणार आहेत, लिंबाची माळ ही घालून घेणार आहेत। अशा प्रकारे आई तुळजाभवानीचा शृंगार करून झालेला आहे। आईचा शृंगार होईपर्यंत माझ्या नंदा आई तुळजाभवानीचे गीत गात आहेत। लाडू पण दे सांगते आरतीसाठी ठेवायला बोललो। आज देवीचा पाळ पडावा, आज देवीचा आशीर्वाद द्या, आपण नेहमी भेटू। स्वाहा स्वाहा
उत्सवासाठी गावातली तसेच बाहेरील भक्त मंडळी येतात आणि सर्वांसाठी महाप्रसादाची इथे सोय केली जाते। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।